चला अंतिम आणि शेवटच्या मॅचच्या दिशेने जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम असा सामना. चला पुढचा सन्मान आपण करणार आहोत. मोहिंदर म्हात्रे आणि राजेश पाटील यांनी ही पिच आणि संपूर्ण मैदानाची व्यवस्थापन सांभाळलं. आणि अर्जुन म्हात्रे, विजय म्हात्रे हे मार्गदर्शक म्हणून आम्हाला देखील लाभले, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आणखीन एक सन्मान आहे ते म्हणजेच अंपायरच्या दुनियेतला एक मोठं नाव आणि सातत्याने अनेक इव्हेंट्समध्ये मोठमोठ्या आयोजनामध्ये अंपायरसाठी मागणीचे अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. सारसोडे गावाचे भूमिपुत्र आणि वन ऑफ द फायनेस्ट अंपायर या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे गुरुनाथ पाटील सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि तो करण्यासाठी मी अक्षयदादा पाटील यांना विनंती करतो की आपला शुभस्य हा सन्मान करावा. खूप चांगली अंपायरिंग राहिले, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे बाळासाहेब गोरपडे सरांचा आम्ही उल्लेख केला होता त्याप्रमाणे गुरुनाथ पाटील सरांचा देखील उल्लेख करतोय, कारण की भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला मागणीचे अंपायर म्हणून ज्या अंपायरकडे पाहिलं जातं आणि नुसतं नवी मुंबई नाही, रायगड, पनवेल, कल्याण, डोंबिवली नाही तर गुजरातमध्ये जाऊन देखील एक स्पर्धा यशस्वी केली. त्या स्पर्धेचे अगदी अंपायरच्या भूमिकेत आपली छाप सोडली असे या नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध अंपायर गुरुनाथ पाटील सरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच गुरुनाथ पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम आणि शेवटचा सामना. मुख्य डायसवर अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट आपण टॉप अँगलने हे या सगळ्या खेळाडूंची आपण क्षणचित्र पाहू शकाल. रोहित इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरोधामध्ये आपण गोठिवली 11 गोठिवली टॉस जिंकून गोठिवली 11 गोठिवली टीमने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. आणि बॅटिंग साठी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी टॉप अँगलने स्वराज प्रल्हाद म्हात्रे, वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर, या स्पर्धेमध्ये अगदी चमकदारी कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. दारावे वर्सेस गोठिवली असा घमासान मैदानामध्ये रंगत असताना त्याच्या समेत प्रमोद चौधरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. हैदराबाद फॅल्कॉन टीम मधून खेळत असताना विक्की पंढरीनाथ भोईरने जो विक्रम केला, ISPL चा सगळ्यात वेगवान चेंडू हाताळला आणि मोहम्मद कैफ याने देखील या गोलंदाजाचा उल्लेख केला. तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दारावे एक्सप्रेस विक्की पंढरीनाथ भोईर. हॉटेल वेलकमचे मालक देवानंद शांताराम पाटील यांच्या वतीने हॅट्रिक साठी 5000चा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल दारावे टीम साठी हे पारितोषिक असेल. पहिल्या बॉलवर फ्लाय स्लिप मध्ये चेंडू हवेत होता. आणि बघा ही स्पर्धा यशस्वी का झालीये मी हे सांगतोय कारण की आज तब्बल 1 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा ऑनलाईन पाहिली. एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेत आहे, ट्रेंडिंग आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर विक्की पंढरीनाथ भोईर वेगाचा सौदागर म्हणून जाणला जातोय. दारावे एक्सप्रेस या वेगवान गोलंदाजाने अक्षरशः भल्या भल्या गोलंदाजांना चारी मुंड्या चित केल्या. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना देखील या खेळाडूने भरपूर चांगलं योगदान दिलंय. विक्की भोईर यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळला. टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. प्रमोद चौधरी बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. विक्की भोईरला मिळते सफलता. अरविंद ठाकूर, निखिल ठाकूर, निलेश ठाकूर यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे. त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी.
सगळ्याच मंडळीने भरपूर योगदान दिलं. अगदी नेरूळ 11 नेरूळ, साईधाम नेरूळ, त्याचबरोबर आपण पाहू शकाल कट्टा बॉईज असेल, शाळा बॉईज असेल, या सगळ्याच मंडळाने जे काही सहकार्य केलं ना त्या सहकार्याला सलाम आहे. आज ही स्पर्धा एकट्या दुकट्याचं काम नाही, इतकं मोठं इव्हेंट करणं. हे 4 जरी शिलेदार असतील तरी देखील त्यांना सहकार्याचा आणि त्यांना साथ देण्याची कामगिरी सगळ्याच मंडळीने केली. व्यासपीठावर आमचे सगळेच मान्यवर आहेत. राकेशजी तांडेल सर असतील, यशवंतजी बोईर सर असतील, हरिश्चंद्र बोपी सर असतील, या सगळ्याच मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. मागच्या दिशेने जातो विकी पंढरेंद्र भोईर, पहिल्या 3 बॉलमध्ये हावी ठरतोय. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या सध्याच्या घडीला टीम गोठिडीकडून. तुषार मोहंती फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. तुषार मोहंतीचा विचार केला तर राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा गाजवली होती आणि मॅन ऑफ द सिरीज साठी दावेदार ठरला होता, जिकडे भावेश नाईक हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्यासाठी देखील हा खेळाडू देखील दावेदार होता. खूप चांगली बॅटिंग केली होती, आज देखील करावं लागेल. फटका चांगला आहे, ऑफ ड्राय केला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर धावा कराव्या लागतील. या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये वनमंत्री चषक ही स्पर्धा जिंकायची यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक पहिलं, 5 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू जातो गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, थर्ड मॅन रिझर्व मध्ये सिंगल मिळते. षटक क्रमांक इथे संपलं गेले पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा. बॅटिंग करत असताना टीम गोठिवली फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल गोठिवली टीमसाठी पारितोषिक असेल, जे म्हणजेच विकास म्हात्रे, जे गोठिवली टीमचे गोठिवली गावाचे जावई आहेत, 4141 चे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीने जर गोठिवलीचा कुठलाही बॅटर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर 4141 असं हे पारितोषिक दिलं जाईल. 4141 हे प्राइज दिलं जाईल आणि हे पारितोषिक प्रदान केलं जाईल आणि विकास म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ठेवण्यात आलंय. बघा, कॅमेरा वर्क इतकं चांगलं झालं नाही या स्पर्धेसाठी, त्या सगळ्याच कॅमेरा वर्कचं आणि कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल. आमचे ओम असेल, MJ असेल, विष्णू असेल, नीरज असेल, रणजित असेल, या सगळ्याच कॅमेरामॅनचं कौतुक करतोय आणि आभार मानतोय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि आज खूप चांगला टेलिकास्ट करण्यासाठी. आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजी ट्रॅकवर धीरज अभिमन्यू भोईर, टेनिस बॉल क्रिकेटचा असा सितारा, मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, अशा अनेक उपाधी या खेळाडूला दिली जातात. पहिलाच बॉल लॉफ केलाय, फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड. स्वराज म्हात्रेचा धमाका. स्वराजने राज्य केलं या टेनिस बॉल क्रिकेटवर. आता या मॅच मध्ये अधिराज्य दाखवणारा षटकार येतोय. समोरच्या दिशेने काय स्ट्रोक लगवलाय स्वराज प्रल्हाद म्हात्रे. आज होळीचा सोंग करत असताना मात्र या बॅटिंगचा धमाकेदार परफॉर्मन्स करतोय. व्हॉट अ शॉट, सीमा रेषे पलीकडे स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. फायनलच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना सुपर मॅच. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मातबर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये 24 संघांचा सहभाग आहे. त्यामध्ये 22 संघांना पराभूत करून आता हे 2 संघ फायनल मध्ये पोहोचलेत. कोण होणार वनमंत्री चषकाचं चॅम्पियन, कोण ठरेल या स्पर्धेचा मानकरी, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. मॅचला होते सुरुवात. षटकार आलाय, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, प्रयत्न केला जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? यस, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. खूप चांगलं एफर्ट्स पाहायला मिळते. आर्यन म्हात्रेच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी पडावं लागतं, झुंजावं लागतं, लढावं लागतं. जिंकत नसलो तरी जिंकावं लागतं. काय एफर्ट्स, लाजबाब एफर्ट्स. म्हणूनच मच्छिंद्र स्मृती धारावी टीम ही ग्रामीण क्रिकेटची एकदम नंबर 1 संघ. काय 1 टीम 1 ड्रीम. जिंकण्याच्या इराद्यामध्ये हा संघ मैदानात उतरलाय. टीमची धावसंख्या 10.
टप्प्याचा बॉल आहे, फटका फसलाय. फाईन लेग रिजन मध्ये झेल पकडला जातोय. तुषार मोहंती इथे बाद होत असताना खूप चांगला झेल पकडला जातोय. आपण पाहू शकाल विशाल भोईरच्या माध्यमातून आणि तुषार मोहंतीला परतावा लागेल. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम गोठिवली संघाला. 2 गडी बाद 10 धावा. नवी मुंबईचे 2 मातब्बर संघ आज वनमंत्री चषकाच्या माध्यमातून फायनल मध्ये पोहोचलेत. अनेक संघाने सहभाग घेतला. खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं जे मान्यवर आलेत ना, अगदी वेळ जर पाहिलं तर 3:15 झालेत. या वेळेला कोणीही रस्त्यामध्ये नसतं, कोणीही मात्र जाग नसतं, पण सगळीकडे शुकशुकाट असतं. पण हे मैदान तुडुंब भरलंय. त्याचं कारण आहे वनमंत्री चषक. ही स्पर्धा आहे दमदार आणि दमदार नेतृत्व वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं गेले. जनता दरबारच्या द्वारे आज हजारोंच्या या समस्या जाणून घेण्याचं काम केलं जात आहे. पहिल्याच दिवशी अगदी रेकॉर्ड तोड अशी गर्दी जनता दरबारमध्ये पाहायला मिळाली आणि गणेशजी नाईक साहेब यांनी प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलंय. पहिलाच बॉल ऑफ केला इनफिल्डच्या वरून 100 कॅच. दीपक ठाकूर या टीमचा वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर मानला जातोय आणि एक हाताने एक झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. धीरजला मिळते सफलता. षटकारानंतर मात्र कमबॅक केलं जातोय. राज पाटील यांच्या वतीने दारावे गावातील कुठलाही खेळाडू जर हॅट्रिक साधतोय, चला बँजो बंद करा विनंती करतो, कुठल्याही टीमचा असू द्या, अन्यथा त्या टीमला पेनल्टी दिली जाईल. प्रेक्षक आणखी आम्हाला रेस्ट्रिक्शन आहे, आजूबाजूला रहदारी आहे, फक्त कॉमेंट्री सुरू आहे. आज दिवसभरात आम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलं नाही. इथे एकही गाणं वाजलं नाही. त्याचं कारण आहे आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तींना इथे कुठलाही त्रास होऊ नये, त्यासाठी आयोजन कमिटीच्या माध्यमातून या निर्णयाचा काटेकोर पालन केलं जाते. म्हणूनच तुमचं सहकार्य 3 दिवस 3 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आज शेवटची रात्र आहे आणि शेवटची मॅच आहे, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. हॅट्रिकच्या बोल्यावर आपल्याला पाहायला मिळते 2000चा कॅश प्राइज असेल. हर्षन पाटील फलंदाजीसाठी आला. धीरज अभिमन्यू भोईर हॅट्रिक बॉल. प्लेन मिस, लाजबाब चेंडू, डॉट बॉलची सांगता होत असताना नॉन स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळते स्वराज म्हात्रे, ज्याने पहिल्या बॉलवर षटकार लगवला. आणि हा आहे नवी मुंबई शहर. हे नवी मुंबई शहर सुसज्ज, सुसंस्कृत, सुरक्षित आणि स्वच्छ शहर आणि रात्रीचा व्ह्यू आपण पाहू शकाल. हे नेरूळ नगरी आपल्याला पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून एनडी म्हात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. हे संपूर्ण पीटीसीच्या माध्यमातून डोंबिवलीवरून खास या स्पर्धेसाठी एनडी म्हात्रे यांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. एनडी म्हात्रे आपला सन्मान या मंचावर केला जातोय. 2 षटकाचा खेळ संपला. इकडे टीमची धावसंख्या फक्त 10 धावा. या षटकामध्ये धावा आल्या 7. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर आता शेवटचं षटक इथे शिल्लक आहे. स्वराज म्हात्रे 9 या आकड्यावर खेळतोय. शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाज वापरला जाईल याकडे पाहिलं जाईल. आज सगळ्यांचेच आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं जो काही विश्वास दाखवला नेरूळ 11 नेरूळ टीमच्या माध्यमातून विश्वास घरत यांचा आभार मानतोय, कारण की या स्पर्धेसाठी पहिल्यांदा त्यांच्या माध्यमातून आम्हाला निमंत्रण देण्यात आलं. त्यानंतर किस्मतदादा भगत असतील, संदेशदादा ठाकूर असतील, स्वप्नीलदादा पाटील असतील आणि अक्षयदादा पाटील या सगळ्याच मंडळींचं आणि आयोजकांचं मी विघ्नेश मडवी शतशः आपलं ऋणी असेल. एवढी मोठी स्पर्धा कव्हर करण्यासाठी तुम्ही मला संधी दिलीत आणि माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतोय. नेरूळ गावाने भरपूर प्रेम दिलं, नेरूळ गावाने भरपूर आमच्या कामाचं कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचं देखील आभार मानतोय. सगळ्यांनीच योगदान दिलं आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्या सगळ्यांचेच आभार. खुलवटाप्याचा चेंडू आहे, थ्रू द कव्हर चेंडू जाईल बंदुकीच्या गोळीप्रमाणे. सूरज चव्हाणच्या भाषेत सांगायचं तर झापूक झुपूक चौकार. 4 धावा मिळतील. व्हॉट अ शॉट. स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह.
कव्हर मध्ये क्लेवर चौकार लगवला जातोय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 यस 14 ऑन अ स्कोरबोर्ड. सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा चॉप केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. शेवटचं षटक सचिन हिराजी नाईक आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यांचे आभार मानणं गरजेचं आहे. मुख्य व्यासपीठ आपण अगदी टॉप अँगलने पाहू शकाल. सगळेच मान्यवर आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल, याकडे सगळ्यांचंच लक्ष पाहायला मिळेल. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचली गेली. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. हर्षण पाटील फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल, चेंडू होईल फरार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षण भगवान पाटीलचा धमाका. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी बघा दशरथ पाटील सरांचा देखील सन्मान या मंचावर झाला आणि ते थोडेसे आजारी आहेत. खऱ्या अर्थानं त्यांची आज गरज आणि त्यांची उणीव भासते, कारण की फायनलच्या दिवसासाठी ते राखीव समालोचक मानले जातात. आणि आमचे संदेश ठाकूर यांचे ते सासरी बुवा आहेत आणि आज त्यांची तब्येत बरी नाही, त्यामुळेच ते या स्पर्धेसाठी जुळू शकले नाही. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि ते लवकर बरे व्हावे आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनशी आमच्यासोबत जोडले जावे अशी आशा करूया. टीमची धावसंख्या 21 21 आकड्यावर. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा पाहायला मिळतील. गोठिवली गावामध्ये देखील SN ट्रॉफी ही देखील फार मोठी स्पर्धा आपल्याला डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. न्यू इर्तीच्या मैदानावर SN ट्रॉफीचा थरार देखील तुम्ही अनुभवणार आहात. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जाते. अलॉंग द कार्पेट सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 22 22 आकड्यावर. शेवटचे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा हे प्रेक्षक आहेत, सगळे समर्थक आहेत. नारायण म्हात्रेंना पाहू शकाल. गोठिवली गावातील सगळे समर्थक आहेत. अशू असेल, जॅक असेल, थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आहे. हे सगळेच प्रेक्षक माईबाप जवळजवळ 3.5 होत चालेत तरी देखील आमच्यासोबत जोडलेत. त्याच दरम्यान रात्रीच्या अंधारामध्ये सगळ्यांचे डोळे उघडणारा षटकार. स्वराज म्हात्रे नाव आहे. मी मारत नाही, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. स्वराज म्हात्रेच्या बॅटिंगचा हा बोलबाला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 28 आकड्यावर. 20 आकड्यावर खेळत असताना स्वराज प्रल्हाद म्हात्रे. वाटा बॅटिंग. शेवटचा बॉल, अंतिम आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. फायनलच्या मॅचचा टार्गेट सेट होईल या बॉलवर. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र यशांचा वेध घेतोय आणि अखेरच्या बॉलवर स्वराज म्हात्रे बाद होत असताना फायनलच्या या शेवटच्या बॉलवर स्वराज म्हात्रे बाद झालाय. टीमची धावसंख्या 28 आकड्यावर आणि 29 धावांचं टार्गेट उभं केलंय. आपण हे सगळेच प्रेक्षक पाहू शकाल. काही अगदी जॅकेट घालून, काही सँडवर, काही अगदी टी शर्ट परिधान करून आलेत. सगळेच प्रेक्षक सगळे हाय करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच सगळेच प्रेक्षकांचं. काही मोबाईलमध्ये ही स्पर्धा पाहतात, काही चॅटिंग करतात. या सगळ्याच प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. गणेश दादा भगत साहेबांचं देखील आपण होल्डिंग पाहू शकाल. अगदी रेलिंगवर चढून गाडीवर बसून या स्पर्धेचा आस्वाद करतात. तुम्ही मेगा स्क्रीनवर आहात, सगळ्यांना हाय करा प्लीज. थँक्यू. सगळेच नेहरूचे समर्थक आहेत. थँक्यू व्हेरी मच. आमचे प्रेक्षक मायबाप, तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्याच रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. स्पेशल थँक्स सगळ्याच मान्यवरांचा विश्वास करत त्यांचं देखील आभार मानतो. विजयेंद्र म्हात्रे असतील, निलेश ठाकूर असतील, राहुल म्हात्रे असतील, मोहिंदर म्हात्रे असतील, रिद्देश पाटील असतील, वैभव म्हात्रे असतील, सिद्धेश कडू असतील, रोहित भोपी असतील, तन्मय पाटील असतील, जयेश म्हात्रे असतील, अरविंद ठाकूर असतील, निखिल ठाकूर, विकास ठाकूर असतील, तुषार म्हात्रे असतील, प्रितेश पाटील, विजय म्हात्रे, माही पाटील, हितेश पाटील, प्रदीप ठाकूर, प्रवीण पाटील, निलेश जांभळे असतील, अरविंद म्हात्रे असतील, रोहन म्हात्रे असतील, सुनील म्हात्रे, मिलिंद पाटील, या सगळ्याच मान्यवरांचा मनपूर्वक आभार. चला फायनल आणि अंतिमचा टप्प्यामध्ये जाऊया आणि याच गावातील एक बुलंद आवाज आमचे रोहित म्हात्रे मायक्रोफोनवर येतील. ऐकूया शेवटच्या आणि अंतिम टप्प्याचा आवाज. बघा तमाम प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. त्या सगळ्याच प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आहेत. वनमंत्री चषकासाठी उदंड प्रतिसाद दिला. 1 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी आजच्या दिवसात ही स्पर्धा पाहिली
हा देखील एक रेकॉर्ड म्हणता येईल. आज सगळ्यांचेच आभार मानणं गरजेचं आहे. आमचे कॉमेंटेटर, आमचे स्कोरर यांचा देखील आभार मानतोय. चला, विघ्नेश मडवी आमचे स्कोरर आहेत. बघा, गोठिली गावातील कुठल्याही गोलंदाजाने जर 3 लगातार विकेट प्राप्त केलेत, एका ओव्हरमध्ये कसेही 3 विकेट जर प्राप्त केले, तर आपण 4141 चे प्रोपरायटर विकास म्हात्रे यांच्या वतीने 4141 हे पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे 4141 आपण हे पारितोषिक दिलं जाईल. आणि विकास म्हात्रे जे लाईफ इज एन्जॉयचे जे रिसॉर्टचे मालक आहेत, अगदी दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी, विघ्नेश मडवी यांचा सन्मान आपण करणार आहोत. चला या, काल केला, थँक्यू. त्यांचा सन्मान काल झालाय. चला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया अगदी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल. आपण पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया सध्याच्या घडीला ट्रेंडिंग असे समालोचक आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सध्याच्या घडीला सगळ्यांच्याच पसंतीचे समालोचक रोहित भोपी सर येतील मायक्रोफोनवर. ऐकूया अखेरच्या टप्प्यामध्ये या लोकल बॉय आणि नेरुळ गावचा चॉकलेट बॉयज म्हणून त्यांची ओळख आहे. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश मडवी सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आजची ही 3री रात्र, शेवटची रात्र, आणि या शेवटच्या रात्रीमध्ये त्यांचं अगदी गोड समालोचन आम्हाला ऐकायला मिळालं. व्हॉइस ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट विघ्नेशजी मडवी सर. चला जाऊया मेगा फायनलच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये. या स्पर्धेच्या आपण आहोत आणि मेगा फायनलमध्ये धावसंख्या करायची आहे टोटल 29. पहिला बॉल स्वराज म्हात्रेचा पहिलाच बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गुल केलेली आहे भावेश नाईक. आणि या भावेश नाईक मैदानाच्या बाहेर जात असताना पिन ड्रॉप सायलेन्स धारावे टीम कडनं पाहायला मिळतं, परंतु जल्लोष गोठिवली टीम कडनं पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केला भावेश नाईक. आणि या भावेश नाईक कडनं भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला. प्लीज विनंती करतोय जे प्रेक्षक आहेत, माजी महापौर सागरजी नाईक यांचा बॅनर आहे तिथे प्रेक्षक आतमध्ये रेलिंगच्या आतमध्ये आलेत, त्यांना विनंती करतोय रेलिंगच्या बाहेर जायचं आपण. तर प्रेक्षकांना विनंती करतोय, माजी महापौर सागरजी नाईक यांचा बॅनर जिथे आहे तिथे एक प्रेक्षक आहे तो रेलिंगच्या आतमध्ये आला, त्याला विनंती करतोय आपण बाहेर जा, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर्स येतील, आयोजक येतील. आणि प्लीज विनंती करतोय. चला तर मॅच कोणीही जिंकू दे, स्टंप उचलायचे नाहीत पंच, आपण याची दखल घ्यायची आहे. उदय सर, बेल्स आणि स्टंप. चला मॅच कडे जाऊयात. राईट ऑफ द विकेट. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर सचिन नाईक आला नंबर क्रमांक 3 वरती. स्वराज म्हात्रे पहिल्याच बॉल वरती क्लीन बोल्ड केलं. भावेश नाईक सारखा मोठा वादळ मैदानाच्या बाहेर पाठवलंय स्वराज म्हात्रेने. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे आणि इथे मात्र सिंगल रन कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या बॉल वरती आली आहे एक सिंगल रन. टीमची धावसंख्येचा अकाउंट ओपन झालं. 15 मध्ये बनवायच्यात आता 28 धावा. 15 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. वनमंत्री चषक 2025 चा थरार आणि मेगा फायनल आपल्या समोर आहे. धीरज भोईर आता मात्र स्ट्राईक वरती आला. भावेश नाईक बाद झाला. जर या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकवायची असेल
तर धीरज भोईरला इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. चला धीरज भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर राज पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला. यावेळेस बॉलला चॉप केलाय, गॅप मध्ये बॉल आहे, निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाची. चेंडू सीमारेषा पार. धीरज भोईरच्या बॅटमधनं आला लाजवाब फटका, चौकार. 4 धावसंख्येचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज भोईरच्या बॅटमधनं 5 धावा दाफलकावरती तब्बल. गोलंदाज स्वराज म्हात्रे पुन्हा एकदा तयार. राईट अमोव द विकेटने पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल रन. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहे 13 आणि 13 बॉलमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 13 चेंडू 23 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वचिंद्र स्मृती दारावे या टीमला 13 चेंडू मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. वचिंद्र स्मृती दारावे, हरिश्चंद्र भोपी यांनी पॅक केला हा संघ. आज मेगा फायनल मध्ये खेळतो आणि दुसऱ्या बाजूला आराध्य 11 गोठिवली संघ पाहायला मिळेल. चला शेवटचा बॉल, लाजवाब फटका, स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल सीमा रेषा पार. वन मंत्री चषक चौकार पाहायला मिळतोय सचिन नाईकच्या बॅटमधनं. चेंडू सीमा रेषा पार. टीमची धावसंख्या 10. चला तर उद्याच्या दिवसामध्ये डे नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा जरूर शेवटची रात्र आहे, परंतु उद्याच्या दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट पहिल्यांदाच गावामध्ये होळी चषक आयोजित केलेला आहे. प्रथम पारितोषिक बकोड असणारा आणि या स्पर्धेमध्ये 4 संघ तब्बल खेळताना दिसतील. त्याचे कॅप्टन आहेत विश्वास घरत, अर्पित म्हात्रे, सिद्धेश कडू आणि राहुल म्हात्रे. हे 4 कॅप्टन असणार आहेत आणि 4 टीम्स असणार आहेत. 70-70चा फॉर्मॅट असणारा प्रीमियर लीग असेल. डे नाईट नेरुळ गावातल्या ग्रामस्थांसाठी ही खुशखबर आहे. उद्याच्या दिवसामध्ये डे नाईटची स्पर्धा असणार आहे. गोलंदाज तयार. हर्षन पाटील पहिला बॉल. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. रिव्हर्स साठी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला गेला. एक सिंगल रन. अकरा धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय पण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅडमचे किस्मतजी भगत आहेत, त्यांचे खऱ्या अर्थाने अगदी जवळचे मित्र आहेत आणि सातत्याने त्यांच्या सोबत असणारे ही व्यक्तिमत्व त्यांना विनंती करतोय पण या व्यासपीठावरती. किस्मतजी भगत सांगतात की प्रवीणजी पाटील आहेत ते माझी सावली आहे आणि खऱ्या अर्थाने सातत्याने ते किस्मत दादा यांच्या सवेत आम्हाला दिसलेले आहेत. 11 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज असताना हा वाईट बॉल आला. 11 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. नेरुळ 11 टीम उद्याच्या दिवसामध्ये 4 संघ जे मैदानावरती सराव करतात त्यांच्यासाठी हा नवीन फॉर्मॅट आला. डे नाईटची स्पर्धा. नेरुळ गावाच्या या मैदानावरती नेरुळ 11 टीमचे खेळाडू. चला चेंडू हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये पडेल तोपर्यंत एक सिंगल रन आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती आता लागलेली आहे. 13 धावा दाफलकावरती. 13 रन स्कोर कार्ड वरती आहे. 13 धावा आता 10 मध्ये बनवायच्या. 16 धावा. 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. विश्वास घरत यांचा उद्याचा संघ असणार आहे. विश्वास घरत कॅप्टन दर्पण फोडसे, कुशल म्हात्रे, प्रदीप ठाकूर, हितेश पाटील, मोहिंद्र म्हात्रे, विकास शर्मा, तेजस ठाकूर, संकेत म्हात्रे, विजय म्हात्रे आणि सुजल तांबे हा विश्वास घरत यांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये असणारा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. हर्षन पाटील. 10 मध्ये बनवायच्या 16. राईट अमोर द विकेट.
यावेळेस शॉट ऑन पूलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषा पार. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा मिस्टर 360. चला प्लीज विनंती करतो, पाणी घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. व्हॉलेंटियर्स चला प्लीज 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 प्लीज. चला यज्ञेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी या. यज्ञेश पाटील ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पहा. एफर्ट्स भरपूर चांगले लावले होते, परंतु ओहो हात कदाचित हाताला इंजरी झाली असं वाटतंय की काय, पायाला झाली. हातावरती पहिला त्याचा हात जमिनीला लागला, त्याच्यानंतर पायावरती जोर आला, परंतु पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी तो सज्ज झाला. आमची कमी टीम पहा लगेचच त्या खेळाडूकडे गेलेली आहे. आता इक्वेशन आलंय 9 बॉल 10 रनची गरज आहे. ही मेगा फायनल जिंकण्यासाठी मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला 9 चेंडूमध्ये 10 धावसंख्येची गरज असणार आहे. गोलंदाज हर्षन पाटील चुकीचा बॉल टाकला धीरज भोईरला आणि तो बॉलला मात्र पाठवून दिला सीमारेषा पार. राईट ऑफ द विकेट हर्षन पाटील. यावेळेस बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. हा बॉल वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला, वाईट बॉल आहे. चला विश्वास गर्दनचा संघ तर तुम्हाला कळाला. आता अर्पित म्हात्रे टीमचे कॅप्टन आहेत. रोहन मापणकर, राकेश घरत, प्रथमेश पाटील, मयूर घरत, क्रिश पाटील, साहिल तांबे, कौस्तुभ पाटील, अजय खांबे, हर्ष म्हात्रे आणि विजेश पाटील हा अर्पित म्हात्रेचा संघ असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. हा दुसरा संघ झाला. गोलंदाज हर्षन पाटील पुन्हा एकदा तयार. 9 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न हर्षन पाटील करत असताना धीरज भोईरवरती. त्यानंतर सिद्धेश कडू टीमचे कॅप्टन आहेत. सिद्धेश कडू यांची टीम असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. मिहिर पाटील, विकी सावंत, राजेश पाटील, जयेश म्हात्रे, विकी खरात, बोरोजन, धीरज घरत, रोहित भोपी, ओमकार ठाकूर, दिवेश पाटील ही सिद्धेश कडूची टीम असणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. तिसरा संघ हर्षन पाटील. 8 बॉल 9 रनची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित सचिन नाईकचा खेळ इथं थांबला असता. एक सिंगल रन होती. टीमची धावसंख्या दाफलगावरती लागली 21. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. त्याचबरोबर अंडरम बॉक्स क्रिकेटचे एक अप्रतिम खेळाडू सानपाडे गावचे आमचे योगेशजी वाघ यांनाही विनंती करतो, पण या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. शेवटचा बॉल 7 बॉल 8 रनची गरज. चला शेवटचा बॉल कव्हरच्या डोक्यावरना चांगला फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक येतात मयुरेश. 1 रन कंप्लीट झाल्याने बघता बघता दुहेरीमध्ये देखील कंप्लीट केलेली आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 23. 6 बॉल आणि 6 रनची गरज आहे. राहुल म्हात्रे यांचा संघ असणारा उद्याच्या दिवसामध्ये. राहुल म्हात्रे टीमचे कॅप्टन असतील. सौरव माळवे, वैभव म्हात्रे, विजेंद्र म्हात्रे, तन्मय पाटील, मोनिश घरत, निखिल ठाकूर, अरविंद ठाकूर, ब्रिजेश, विघ्नेश घरत आणि अर्जुन म्हात्रे हा राहुल म्हात्रेचा संघ असणार आहे. 4 टीम्स उद्याच्या दिवसामध्ये होळी निमित्त डे नाईटची स्पर्धा खेळणार आहेत. याची नोंद तमाम नेरुळ ग्रामस्थ क्रिकेट चाहत्यांनी घ्यायची. जर तुम्हाला क्रिकेट पाहणं आवडत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये येऊ शकता. मच्छिंद्र स्मृती धारावे टीमचा डगआउट तुम्ही पाहताय. येस, हा डगआउट पाहायला मिळतोय. मच्छिंद्र स्मृती धारावी आणि गोठिली टीम याच खेळाडू कक्षामध्ये बसलीत. दोन्ही टीम विजयासाठी स्वप्न बघत असताना अगदी 22 टीमला पराभूत करून हे 2 संघ फायनलमध्ये पोहोचले. या स्पर्धेचा अंतिम टप्पा इथे पार होतोय आणि अंतिम टप्प्यामध्ये एक अनाउन्समेंट करण्याची भरपूर मोठी इच्छा आणि व्यक्त करायची इच्छा होते, कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच 30 एप्रिल आणि 1 मे या रोजी
नेरुळगाव प्रीमियर लीगचं आयोजन याच मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये केलं जाईल आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. नेरुळ प्रीमियर लीग MPLचा आपण थरार अनुभवणार आहोत आणि याच मैदानावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये अक्षय पाटील यांच्या माध्यमातून 30 आणि 1 मे या रोजी या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. त्यांचा वाढदिवस 1 मे रोजी असतो. अगदी ड्राय डेच्या दिवशी त्यांनी वाढदिवस ठेवला. त्याबद्दल बऱ्याच त्यांच्या समर्थकांची इच्छा होती की हा वाढदिवस पुढे ढकलावा, पण 1 मे रोजी त्यांचा वाढदिवस आणि त्याच औचित्य साधून आपण 30 आणि 1 मे रोजी आपण नेरुळगाव प्रीमियर लीगचा थरार आपण याच मैदानावर पाहणार आहोत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये 2 दिवसीय नेरुळ क्रिकेटचा घमासान तुम्हाला पाहायला मिळेल आणि अक्षयदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच अक्षयदादा पाटील. यावेळेस उडवलाय बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता स्कोर लेवल झालाय. शेवटची एक धाव अजूनही शिल्लक आहे आणि विघ्नेशजी मडवी सर, अक्षयदादा पाटील फक्त NPLच नाही तर नेरुळ 11 नेरुळ टीमच्या देखील सातत्याने त्यांचा पाठीवरती हात असतो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेरुळ 11 नेरुळ संघ खेळतो तर अक्षयदादा पाटील गाव नेरुळ 11 या नावानेच खेळतो. म्हणजे क्रिकेटवरती प्रेम दादांचा मी भरपूर पाहिलेला आहे. 2016ला त्यांनी NPLचा फॉर्मॅट जो सुरू केला होता तो अजून सातत्याने चालू ठेवण्याचा कार्यक्रम ते करत असतात. थँक्यू सो मच. चला स्कोर लेवल झाला. 5 बॉलमध्ये 1 रनची गरज आहे. मच्छिंद्र स्मृती दारावे संघ आणखीन एक चॅम्पियनशिप जवळ जात असताना वनमंत्री चषक 2025 धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये. चला यावेळेस चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू आला. आता 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 1 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मच्छिंद्र स्मृती दारावे संघ धीरज भोईर स्ट्राईक वरती या. बेल्स आणि स्टम्प्स पंच उदय सर. चला शेवटची एक धाव शिल्लक आहे. वनमंत्री चषक 2025 अजून वेट करावा लागेल की काय, नाही तर वनमंत्री चषक 2025 चॅम्पियन बनलाय मच्छिंद्र स्मृती दारावे संघ. ज्या संघाला पॅक केलं होतं हरिश्चंद्रजी भोपी यांनी आणि त्या संघाने मात्र चॅम्पियनशिप पटकावलेली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन मच्छिंद्र स्मृती दारावे संघ. हार्ड लक टीम आराध्य 11 गोठवली संघ. तुम्ही चांगला खेळ साकारला या मैदानावरती, परंतु हार